हाय हॅलो नमस्कार, मी प्रज्ञानिता मधुकर यादव आणि तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये। तर आमचं ना खूप आधीपासून असं ठरत होतं की कॉलेजनंतर काही छानसं फेअरवेल नाही दिलेलं आहे, सो एक फेअरवेलवाली ट्रिप करूयात। पण त्या ट्रिपमध्ये खूप साऱ्या गोष्टी घडल्या, हो नाही सगळ्यांचं कॅन्सल झालं, कोणी ॲड झालं आणि या सगळ्याचं मिळून आत्ता आम्ही खरंच ट्रिपला निघालो आहे आणि हे माझ्यासाठी अनबिलिव्हेबल आहे। सो चला, हे बघा आमची सगळी लोक ऑलमोस्ट आलेली आहेत आणि आम्ही अजून एक दोन जण येत आहेत त्यांच्यासाठी थांबलोय आणि एकदा का सगळी लोक आली की आम्ही इथून निघू। सो स्ट्रेट येऊन आत्ता वाजले 11:30। आम्ही कधी निघतोय आणि आम्ही या 2 दिवसाच्या ट्रिपमध्ये काय काय करतोय हे नक्की बघा, स्ट्रेट येऊन। तर आम्ही जिकडे आधी थांबलेलो म्हणजे ज्यावेळेस आम्ही बॅगा वगैरे गाडीत ठेवल्या सगळे आलेत का बघितलं, तिथे शेजारी ना पेट्रोल पंप होता। मग आम्ही फ्युएल टाकून घेतलं। आम्हाला नारळ फोडायचा होता, आमच्या ट्रिपचा श्री गणेशा करायचा होता, तो आम्ही तिथेच केला। त्याच्यानंतर सगळ्यांचं असं झालं की ना 12ला 5-10 मिनटं कमी आहेत, 12 वाजल्यानंतर जाऊ। सो आम्ही 5-10 मिनटं टाईमपास केला, फोटोज काढले, ज्याला कोणाला वॉशरूमला वगैरे जाऊन यायचं होतं सगळ्यांना सांगितलं सगळं काही करून या, म्हणजे पटकन 12 वाजून जातील। आणि 12 वाजल्यानंतर आम्ही 12:15च्या दरम्यान फायनली निघालो सासवडवरून। गाइस फायनली आपली ट्रिप सुरू झाली, आमची लोक दाखवते। आता वाजले 6:15, आम्हाला पोहोचायला अजून 1 तास आहे आणि बघूयात आम्ही किती वाजेपर्यंत पोहोचतो। सगळ्यांच्या झोपा झाल्यात, लोकांच्या झोपा उडवून झाल्यात। चला बघूया, तिथं पोहोचल्यावर दाखवते आम्ही फर्स्ट टाइम कुठे चाललोय आणि काय काय करतो। आणि आम्ही इकडे असंच रॅन्डम जागेवर थांबलेलो, सगळ्यांना असंच बाहेर यायचं होतं म्हणून, आणि इथे किती कुठून तरी करवंद घेऊन आलाय आणि आम्ही असंच रॅन्डम व्हिडिओ स्टार्ट केलता समोरचा सिनेरिओ दाखवायला। आणि आमच्या समोर याक आले, पण साक्षी त्यांना काय म्हणाली आहे बघा ते याकला। गाईज पोरगासनं लय भारी असतं असं रिअलाइज झालंय मला थोडक्यात, बिकॉज आम्ही 5:30 वाजल्यापासून आमच्यासाठी गर्ल्ससाठी वॉशरूम बघतोय आणि आता 7:15 वाजता आम्हाला एक ग्रामीण रुग्णालय आहे तिथे भेटलं आहे, म्हणजे ते आम्हाला दिसलं आणि आम्ही त्यांना विचारलं तर ते आम्हाला यूज करून देत आहेत। सो रायपाटण असं या गावाचं नाव आहे तिथलं ग्रामीण रुग्णालयाच्या इकडे आम्ही थांबलो। बट आम्ही इतका वेळ जवळपास 1.5-2 तास ट्रॅव्हल केल्यानंतर आम्हाला वॉशरूम भेटलं आहे। सो चला, आता तरी 5-10 मिनटाचा ब्रेक घेतला आहे आम्ही सगळ्यांनी, देत भेटूयात। आम्ही स्टार्टिंगला तर आधी आता नाश्ता करून त्याच्यानंतर बीचला जाऊ। सो चला बघा कुठे थांबतो आम्ही नाश्त्याला आणि कोणत्या बीचवर जातो आम्ही। फायनली आम्ही बीचला पोहोचलेलो आहे। आम्ही देवगड बीचला फर्स्ट ह्याला देवगड बीचला आलेलो आहे आणि इथपर्यंत येईपर्यंत मी शूट नव्हतं केलं कारण मी मॅप वगैरे लावलेला ना। आता आम्ही खाली चाललोय, सो चला बघूयात कसा आहे बीच आणि आम्ही काय काय मस्ती करतोय बीचवर। चला, तर गाईज विषय असा, आम्ही खाली चाललोय, मी इकडचा सिनेरिओ दाखवते तुम्हाला। तर असा काहीसा सिनेरिओ आहे, खाली जाऊन परत एकदा दाखवते। इथं झाडांमुळं व्यवस्थित दिसत नाही आहे, पण मुद्दा असा की ह्या सगळ्यांना मी म्हणते आपण पाण्यापाशी जाऊयात, तिथे खाली जिथे पाणी दिसतंय ना तिकडे जाऊयात, आणि हे लोक म्हणतात इथे जाऊयात इथे, पण मला पाण्याकडे जायचंय। चल आता बघूयात, मी तर म्हटलंय पाण्याकडे जाणार आहे आणि ह्यांचं असं झालं की तुला असं वाटतं ना का की पाण्यात जायचं नाही आहे। माझं असं झालं मी पाण्यात नाही चालली, फक्त पाण्याजवळ चालली आहे। सो चला बघूया, लईच गरम झालं आहे, सो चलो पाण्याजवळ जाऊयात। आणि मला तर हा सिनेरिओ प्रचंड आवडला आहे। सो चलो, आमचे सगळे लोक येत आहेत आणि इथे खाली उतरायला अशा छानशा पायऱ्या आहेत, ह्या पायऱ्यांवरून आम्ही चाललो आहे ह्या देवगड नावाच्या बीचवर। चलो, आणि आम्ही फायनली पाण्याच्या इतक्या जवळ आलो। ही सगळी आमची लोक काही अजून इकडंच आहेत, खाली उतरत आहेत आणि ओमनं असं आता खूप एक्साइटमेंटमध्ये विचारलं कोणाला पोहता येतं, आणि मी खूप जोरात ओरडले मला, आणि ओम बी लाईक हां स्टील जिथं थांबली आहे त्याच्या पुढे नाही जायचं असतो, आणि पाणी तिकडंपर्यंतच आहे स्टील। शोध चलो। आणि स्टार्टिंगला सगळ्यांनी ओमचं ऐकलं होतं, सगळे लांब लांब होते पाण्यापासून, पण नंतर डायरेक्ट ह्या लोकांनी रेती खेळायला सुरुवात केली, म्हणजे पाण्यातली रेती उचलून एकमेकांना हाणायला सुरुवात केली। इतका मग धिंगाणा घातलाय त्या फर्स्ट बीचलाच ना, काय बोलायला नको, खूप धिंगाणा घातला। गाईज
विषय असा, इथे जसं तुम्ही बघू शकता फक्त आमचीच लोक होती आणि आम्ही इतका बेकार घातलाय. आणि आता ज्या पायऱ्या चढून आम्ही आलो होतो त्याच पायऱ्या चढून परत वर जायचे. मी ते इतकी बेकार दमली आहे काय बोलायलाच नको. लय बेकार कसं तरी झालं आणि सँडल ओला झाल्यामुळं तर मी काढून चालली आहे. आणि आता काय हे कोण सांगणार. आता मी इकडे वर जायच्या प्लॅनमध्ये होती. चपला हातात घेतल्यात बिकॉज त्या ओल्यात. हो म्हणतो इथं पॉईंटला जा बिकॉज तिथे व्हिडिओ काढायचे. चला जाऊयात. फायनली आम्ही रिटर्न आलेलो आहे आणि फुल सेटल झालेलो आहे. आणि आता आम्ही चाललेलो आहे मिरिया बीचला. सो चला, आम्ही इतकी मस्ती घातली आणि खूप सारे फोटोज आणि व्हिडिओज मी नाहीत काढले. म्हणजे आमची मातीवाली मस्ती चाललेली एकमेकांच्या अंगावर आणि सगळी मस्ती मी अजिबात शूट नाही केली. मी फोन ठेवून दिलता. मी फक्त मस्ती केलेली आहे. आणि आता आम्ही चाललेलो आहे. मी परत मगासारखी माझ्या सीटवर येऊन बसलेली आहे पुढच्या. आमचं ड्रायव्हर काका. चलो बघूया कधी पोहोचते आम्ही मिरिया बीचला. ऑलमोस्ट 40 किलोमीटर आहे. सो चलो. आणि आम्ही या पुलावरून चाललो आहे. पावस असं या गावाचं नाव आहे. आणि हे बघा ना, मला हे इतकं आवडलं आहे ना. म्हणजे असं नदीच्या काठची ही घरं इतकी सुंदर आणि क्यूट वाटली आहेत ना, मला काय बोलायला नको. आम्ही आणि मॅपनं आम्हाला चुकीच्या ठिकाणी आणलं आहे. आम्हाला रत्नागिरी बीचवरचं धडकलेलं जहाज बघायचं आहे. सो चला आता बघूयात नक्की घडतं काय. आम्ही ऑलमोस्ट ना ज्या लाईनमध्ये आलो आहे त्या अख्ख्या गावाला जागा केलं आहे की इथं नक्की धडकलेलं जहाज कुठे आहे. म्हणजे ते आम्हाला इथं जा तिथे जा सांगते. आणि आता फायनली आम्हाला असं सांगितलं आहे की जय हिंद चौक म्हणून एक चौक आहे, त्या चौकात जा. सो चलो बघूयात कधी भेटते आम्हाला जहाज आणि नक्की आम्ही कुठे चाललोय. स्टे ट्यून. आणि तेच धडकलेलं जहाज शोधत आम्ही असं कुठून तरी इथं आलं. आणि हे आहे ते धडकलेलं जहाज जे बघायला आम्ही आलो आहे. आणि मी मगाचा जो आउटफिट होता तो चेंज केला इन द सेन्स फक्त जो वरचा शर्ट होता तो काढून हवाला फ्रॉक घातला आहे. कारण ते खूपच ओलं झाल्यामुळे खूप अनइझी झालं. सो दिस इज माय आफ्टर लुक. चला दाखवते हे जहाज नक्की काय, नक्की काय बघायला आम्ही इकडे आलो. स्टे ट्यून. सगळ्यांनी खाली बसायचं आणि फोटो काढा. झालं. तर जसं मी तुम्हाला दाखवलं ते शिप बघायला आम्ही गेलो होतो. आणि आता आम्ही ते शिप बघून रिटर्न चाललो. इतकं अतिप्रचंड गरम होत आहे ना. लावलेली सनस्क्रीन म्हणजे फक्त मेकअपच्या नावाखाली सनस्क्रीन लावलेली ती बी असं 4 वेळा पुसून घालवली. आणि त्यात आधी ज्या बीचला गेलतो तिथे ना ह्या लोकांनी थोडी सँड खेळली इन द सेन्स डायरेक्ट ते म्हणजे आम्ही हाणामारी केली आहे सँडनं. सो ते सगळं असं ना स्किनवर हे झालं. 1 मिनटं मी दाखवते. म्हणजे हे असं हातात दिसते का असं सगळं अंगाला चिकटलं आहे. आणि ते चिकटल्यामुळे विषय असा होतोय की असं कुठं असं झालं आहे. सो आता मॉरल ऑफ द स्टोरी आम्ही जाणार आहे जेवायला. मस्तपैकी जेवण करणार आणि जेवून झाल्यानंतर हॉटेलवर जाऊन फ्रेश होणार, ज्याची अत्यंत प्रचंड गरज आहे आम्हाला. सो चलो आधी इथनं निघूया कारण लईच गरम झालं. शिप भारी होती ज्यासाठी आम्ही ऑलमोस्ट अख्खं गाव जागं केलं की आम्हाला ती शिप कुठे ते सांगा. ते फायनली आमचं बघून झालं आहे. चलो गाडीत जाऊन बसूया. तर आम्ही रूममध्ये गेलो, चेक इन केलं आणि त्याच्यानंतर आम्ही इथे यशोधन नावाचं एक हॉटेल आहे जिथे जेवायला आलतो. म्हणजे आता 4 आणि आताशी आमचं दुपारचं जेवण झालं आहे. आम्ही सकाळी ना वडापाव आणि पॅटीस खाल्लेलं, ते पण ब्लॉगमध्ये घ्यायचं राहिलं. आता पण भूक इतकी लागली की मी आधी जेवून घेतलं. सो ताट वगैरे ब्लॉगमध्ये नाही घेतलं.
आणि आता आमचं प्लॅन फिक्स करतोय, म्हणजे उद्या नक्की काय करायचं हेच अजून आता फिक्स नाही होतं, त्यामुळे आता नक्की काय करायचं हेही आता फिक्स नाही आहे. सो चला बघूयात आता आम्ही काय करतोय आणि उद्या आम्ही काय करतोय. स्टे ट्यून. मी साशी जेवण झाल्यानंतर आमचा प्लॅनचाच विषय चाललेला, प्लॅन काय करायचा. शेवटी आम्ही या मुद्द्यावर आलो की आत्ता मंदिरात जाऊयात आणि मंदिरात दर्शन करून घेऊयात. आणि मी अशी मस्त अशी छानशी तयार झाली आहे. मी वेणी घातली आहे कारण इतकं गरम झालं आहे मला इथं, इतकं गरम झालं आहे ना काय बोलायला नको. सो चलो आता आम्ही तोही दर्शनाला. तर विषय असा झाला आहे की आमच्यातले काही लोक ऑलरेडी जाऊन दर्शन करून आलेत आणि त्यांचं असं मत आहे अजिबात गर्दी नाही आहे. सो आता आम्ही झालं दर्शन घेतो देन भेटू. चलो. आमची खूप सारे लोक पुढे गेले आहेत आणि मी ना खूप लहान असताना आली आहे गणपतीपुळ्याला. म्हणजे मला मी आलेली आठवते पण मला असं फारसा गोष्टी नाहीत आठवत आहेत आणि त्यानंतर मी डायरेक्ट आत्ता येते आहे. सो मी खूप एक्सायटेड आहे आतमध्ये जायला, मंदिर बघायला, हा परिसर एक्सप्लोअर करायला. सो चलो जाऊया, बाप्पांचं दर्शन घेऊयात आणि देन मी तुम्हाला भेटते. खरंच मंदिरात अजिबात गर्दी नव्हती. म्हणजे आधी मला ती पालखी वगैरे जे होतं ना, मला वाटलेलं एवढी सगळी लोक आहेत त्यांना तर खूप वेटिंग असेल दर्शन घ्यायला, खूप मोठी रांग असेल. पण नाही, ॲक्च्युली तसं नव्हतं. उलट ती पालखी आम्ही आलो आणि त्यावेळेस बाहेर गेली. सो अजिबात गर्दी नव्हती, एकदम छान दर्शन झालं. पण तिथं आतमध्ये नेमकं त्यांचं असं झालं की नाही व्हिडिओज फोटोज नाहीत काढायचे. सो आतमध्ये काहीच नाही शूट केलं. त्याच्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि बाहेर आल्यावर आम्ही हे खूप सारे फोटोज काढले. माझा आउटफिट मंदिराला इतका छान सूट झालता ना काय बोलायला नको. पण जो खालचा फ्लोअर होता ते ब्लॉक्स होते आणि आम्ही असं 4-4:30च्या दरम्यान गेल्यामुळं ते इतके भाजलेत पायाला काय बोलायला नको. आणि हे आहे गणपतीपुळ्याचं मंदिर. आम्ही असे मस्त असे फोटोज वगैरे काढलेत आणि आता आम्ही चाललो रिटर्न. बिकॉज ह्या वर्षीवर इतकं बेकार पाय भाजतात काय बोलायला नको. आणि आमचं आधी असं ठरत होतं तर आमचं आधी असं ठरत होतं की जाताना आम्ही कोल्हापूरला वगैरे जाणार आहोत आणि जर तेव्हा तिकडे जाणार असू तर तिकडे तर मे बी कंपल्सरी असतं की ट्रॅडिशनल घालायचे कपडे. सो मग आमचं असं झालेलं आज ही कपडे घालायची नाही घालायची, उद्या परत ह्यांनी तिकडे जायचं ठरवलं तर काय घालायचं. कारण हा एकच ट्रेडिशनल ड्रेस मी तरी घेऊन आलेली आहे आणि सकाळपासून मी 3 वेळा आउटफिट चेंज करून झाला आहे. म्हणजे मी रात्री येताना एक घातलेलं फर्स्ट बीचवर वेगळं घातलं, सेकंड बीचवर वेगळं घातलं आणि आता हा तिसरा आउटफिट. आणि हे बघून नाही माझ्या सगळ्या फ्रेंड्सची अशी रिॲक्शन झाली म्हणून तुला कुठून येत नाही काइंड ऑफ. आणि आता आम्ही जाणार आहोत बीचवर ह्याच्यासाठी कशासाठी असंच म्हणजे पाण्यात खेळण्यासाठी किंवा मस्ती घालण्यासाठी. सो चला जाऊयात बीचवर. आणि ऑब्व्हियसली बीचवर चालली आहे मी, ह्या अवतारात तर नाही चालली आहे. सो मी मस्तपैकी जाणार आहे, चेंज करणार आहे, चांगलीशी दुसरी कपडे घालणार आहे म्हणजे टी-शर्ट आणि पॅन्ट काइंड ऑफ, आणि खूप पाण्यात खेळणार आहे. सो चला मी काय मस्त ऑब्व्हियसली ते शूट नाही करणार आहे कारण एक तर मस्ती असणार आहे आणि दुसरा मुद्दा असा की फोन लांब ठेवून फक्त अशा काहीशा मेमरीज क्रिएट करायचं ह्यावेळेस मी काम करणार आहे. सो चलो मी तर चालली आहे आधी आता रूमवर, देन चेंज करून बीचवर. सो स्टे ट्यून. तर जसं की मी मगाशी तुम्हाला म्हटलं तसं आम्ही रूमवर गेलो आणि परत सगळ्या जणी तयार होऊन म्हणजे टी-शर्ट्स आणि ह्याच्यात रिटर्न आलो आहे कारण इथे आम्हाला काही वॉटर ॲक्टिव्हिटीज करायच्यात. आणि जरी आम्ही वॉटर ॲक्टिव्हिटीज नाही केल्या तरी आम्हाला बेमोकार पाण्यात खेळायचं आहे. सो चला आता आम्ही चाललो आहे प्रॉपर बीचला, गणपतीपुळ्याच्या बीचला. सो चला जाऊया, बघूयात. आत्ता वाजलेत 5:24 म्हणजे 5:30 होत आलेत. आमच्या अजून लय लोक मागच आहेत आणि निम्मी लोक जाऊन बसलेली आहेत. सो सगळेजण एकत्र कधी येत आहेत, आम्ही सगळे मिळून काय काय करतो आणि किती वाजेपर्यंत या बीचवर आम्ही थांबतो आणि काय काय करतो हे नक्की बघा. स्टे ट्यून. तर बेसिकली आता आम्ही जाणार आहे 4 राईड करायला. ते जे ड्रॅगनसारखं दिसतंय ते एक, तिथं अजून एक राईड आहे, त्याच्यानंतर ते स्पीडबोटवाला एक आणि अजून एक आहे ते ज्या कार्स दिसत आहेत का ते वाला. अशा 4ही राईड आम्ही करणार आहे. तर मॉरल ऑफ द स्टोरी अशी आहे की माझ्या फोनला चार्जिंग पण नाही आहे आणि दुसरी गोष्ट ह्या सगळ्या राईड्स करताना मी फोन पण नाही घेऊन चालले. तर मी आता फोन ठेवून देणार आहे आणि ह्या सगळ्या राईड एन्जॉय करणार आहे. जे काही कोणी फोटोज व्हिडिओज क्लिप काढेल ते मी इथे जोडेलच. सो स्टे ट्यून बघा.
तर ज्या क्षणी माझा तो व्हिडिओ शूट करून झालं, मला बॅकसाईडला असं दिसलं की कोणाची तरी एकाची बॅग आहे, ज्या बॅगमध्ये सगळेजण ना आपले फोन्स वगैरे ठेवून देतात. सो मी पण फोन बंद केला आणि ठेवून दिला, पण कोणाचे तरी 1-2 जणांचे फोन वर होते. तर त्या फोन्समध्ये आम्ही स्टार्टिंगला व्हिडिओ काढले. तर सगळ्यात पहिली राईडला आम्हीच गेलो होतो, ही ड्रॅगन राईड करायला, आणि इतकी मजा आली. तुम्ही बघू शकता मी पुढं बसली आहे, इतके तोंडावर पाण्याचे चपकारे लागलेत ना, तरी मी खूप एन्जॉय केलं. आणि नंतर हळूहळू ज्यांचे फोनवर होते त्यांनी पण ठेवून दिले, बिकॉज सगळेच जण पाण्यात खेळायला लागले, पाण्यात मस्ती व्हायला लागली, एकमेकांच्या अंगावर फोनवर सगळे पाणी उडवायला लागले. त्यामुळे ज्यांचे फोनवर होते त्यांनी पण ते फोन ठेवून दिले. आणि कोणाचाच फोन नसल्यामुळं कोणतीच राईड नंतर शूट करण्यात नाही आली, पण आम्ही खूप एन्जॉय केला. सगळ्या राईड खूप भारी होत्या. विषय असा की आम्ही मैदानावरच म्हणते, आम्ही बीचवरून आलेलो आहे. आम्ही गेलो होतो 5:30 वाजता आणि आम्ही जवळपास 7:45 वाजता फुल अंधार पडल्यावर त्या लोकांनी आम्हाला हकलून दिल्यावर आलेलो आहे. आणि माझ्या बॅग तर तुम्हाला दिसतंय की नाही मला माहीत नाही. आम्ही फुल पाणी तर खेळलो, शिवाय आम्ही चिखल वगैरे सगळं खेळून झालं आहे आमचं. आणि आता आमचा सगळा अवतार झाला आहे. सो चला हे सगळं झाल्यावर भेटूया. आता मी जाते आणि आवरून येते. तर फायनली माझा जो अवतार होता मगाचा सगळा सँडवाला, तो मी क्लीन करून झालेला आहे, फ्रेश झालेली आहे मी. आणि आता मी सगळे चाललो आहे जेवायसाठी. पण मी 4 वाजता जेवलेली, जसं मी मगाशी दाखवलेलं, आणि त्यामुळे अजिबात भूक नाही. सो आता बघू, सोबत तर चालली आहे मी यांच्या, बघू काय होतं आहे कसं होतं आहे मी सांगते तुम्हाला. हे कुठे चाललं आहे जेवायला, आज काय काय अजून घडलं तर नक्की सांगेल. आणि आमचं उद्याचं काय प्लॅन ठरतो आहे ते नक्की बघा. इथं असे उकडीचे मोदक घेतलेत जेवणानंतर स्वीट्समध्ये खायला, असे एकदम यमी वाले मोदक सगळ्यांसाठी. तर आम्ही ना जेवायला खाली आलतो, पण मला अजिबात भूक नव्हती कारण आम्ही लेट जेवलेलं. ह्या सगळ्यांचं जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही स्वीट्समध्ये मोदक खातोय. चलो मी दाखवते तुम्हाला, एकदम यमी वाले. गुड मॉर्निंग गाईज. आणि आत्ता वाजलेत 7, मी उठलेली आहे. पण विषय असा आहे की आम्ही चाललो आहे बीचला परत, व थोडीशी मस्ती करून यायला. पण मी फोन नाही घेऊन चालली, बिकॉज त्याला खूप कमी चार्जिंग आहे आणि आम्ही आल्यावर निघणार आहे. सो मला फोनला चार्जिंग लागेल. सो चला मी बीचला जाऊन येते, देन भेटू. तर जसं मी सांगितलं, मी तर काही फोन घेऊन गेले नव्हते, पण तिथं केत्याचा फोन होता, श्रुतीचा फोन होता. त्या दोघांच्या फोनमध्ये मी खूप फोटोज काढले. मी ना एक असं कॅसल तसलं पण काहीतरी बनवत होते, पण नेमकी लाट आली आणि माझं सगळं बनवलेलं वाहून घेऊन गेली. मग मी रेतीमध्ये माझं नाव वगैरे काढलं, आम्ही रील पण बनवली. आणि ही एकच रील इथं जोडते, कोणतं गाणं आहे हेही नक्की सांगा. आणि बाकीच्या रील माझ्या इन्स्टा अकाउंटला जाऊन नक्की बघा. आणि तुम्हाला आवडला तर लाईक करून सांगा, आणि शिवाय माझ्या इन्स्टाला फॉलो करायला पण विसरू नका. आता आम्ही चाललो आहे नाश्ता करायला. म्हणजे विषय असा झाला, एक मिनटं, म्हणजे विषय असा झाला, मगाशी आम्ही बीचवर गेलतो, तिकडून जाऊन आलो आणि आता आम्ही चाललो आहे नाश्ता करायला. नाश्ता करून घेतो आणि देन भेटतो. थोडासा मेदूवडा आणि ताक असं मी छानसा नाश्ता केला आहे. बिकॉज जसं मी काल म्हटलं, मी रात्री जेवले नव्हते, रात्री भूकच नव्हते. पण आता आम्ही चाललो आहे किल्ल्यावर, म्हणजे फोर्टवर. सो काहीतरी खाऊन गेलं पाहिजे, एनर्जी पाहिजे मला फिरायला, फोटो काढायला, उन्हात जायला. सो मी पोटभर खाऊन घेतलं. आता रूमकडे आलं आहे, बॅगा घ्यायच्या आणि निघायचं. सो चलो. ही सिंगल बॅग म्हणता इतकी जड झाली आहे ना ओल्या कपड्यांनी, काय बोलायलाच नको. तर बाय द वे आम्ही निघालो आहे आमच्या परतीच्या प्रवासाला. इथून आम्ही एका फोर्टवर जाणार आहे आणि तिथून घरचा प्रवास आम्ही सुरू करू. पण आम्ही आता सकाळपासूनच डान्स करायला सुरुवात केलेली आहे. आणि जेव्हा गाणी असतील तेव्हा तर काय मी व्हिडिओ काढू शकत नाही आहे, बिकॉज गाण्यांचा आवाज आणि मला नाचायचं आहे. सो मी आता डायरेक्ट फोर्टवर गेल्यावर तुम्हाला भेटते आणि सांगते आम्ही काय काय बघतो तो फोर्ट कसा आहे. आणि आज तर आम्ही सकाळपासूनच नाचायला सुरुवात केली होती. म्हणजे कोणीतरी एका जणाचं असं झालं की चला नाचूया, आणि सगळेच नाचायला लागले.
आम्ही इतकी मस्ती घातली काय बोलाय नको. म्हणजे आम्ही काय रस्त्यानं चाललोय, बाहेर काय दिसतंय, फोर्ट कधी येणार आहे, कोणत्या फोर्टवर चाललोय आम्हाला काहीच माहीत नव्हतं. आम्ही फक्त डान्स करत होतो. आम्हाला जागा पण नव्हती पुरत तिथं, तरी आम्ही इतका डान्स केलाय काय बोलायलाच नको. आणि मी गाणी इथं लावत नाही आहे बिकॉज ऑफ कॉपीराईट. म्हणजे मी जर गाणी लावली तर त्याचं कॉपीराईट लागेल आणि त्यामुळे मी ते लावत नाही आहे. पण तुम्ही जस्ट बघा, सगळ्यांनी इतका मस्ती घातली, इतका एन्जॉय केला आहे ना, काय बोलायलाच नको. आम्ही विषय असं झाला, जसं सांगितलं, एकदम गाडीत दंगा करत आलो आहे. सो डायरेक्ट आम्ही फोर्टला उतरल्यावरच मला कळलं आहे आम्ही कुठेतरी पोहोचलो आहे. आणि आम्ही आलेलो आहे जयगड या गडावर. सो काहीच माहीत नाही आम्ही किती लांब आलो आहे किंवा काय, कारण बसल्यापासून आम्ही फक्त धिंगाणा घातला आहे. सो चला हा गड एक्सप्लोअर करूया आणि कसा किल्ला आहे. तर बघा गाईज, आम्ही सगळे ऑलमोस्ट पोहोचलेलो. किल्ला दाखवते तुम्हाला एक सेकंड. म्हणजे हा असा काहीसा सगळा सिनॅरिओ आहे आणि आमची तर सगळी लोक तिकडं चालायला लागलीत. सो चलो आम्ही पण तिकडंच चाललो आहे. किल्ला फिरूयात, काय काय ते बघू. मला लांबून पाहिजे, तोंडाचा फोटो नाही छान. तर विषय असा, आम्ही त्यावाल्या दरवाजातून आलो आहे आणि इथे ना असे रूम्स काइंड ऑफ आहेत, असं नाही का, छोट्या रूम्स आहेत. आणि आता आमची बाकीचे सगळे लोक तर तिकडे गेले, सो आम्ही पण तिकडे चाललोय. चलो. आणि या किल्ल्यावरून या साईडला ना पोर्ट दिसते. आम्ही सगळे असे मस्त इकडे तर विषय असा झाला आहे, आधी उन्हाच्या बेतामुळं, म्हणजे ऊन लागेल अशा ह्याच्यामुळं आम्ही किल्ल्यावर येणार नव्हतो. पण आल्यावर हा किल्ला खरंच खूप सुंदर आहे. मी तुम्हाला दाखवते की मगाशी जिकडेची मी इथं ऋषा उभा आहे आणि इथं ही झाडं अशी मस्त, एकूण काहीतरी 12 एकरामध्ये हा किल्ला आहे. आणि त्या साईडला हे पोर्ट दिसतोय नाही का, पोर्टवाला स्पेस आहे. सो चलो, मला ग्रुप फोटो काढायचा आहे म्हणून मी सगळ्यांना चला करते. बघूया, आम्ही त्या साईडनं आलो आहे, त्या साईड. आणि आता आम्ही सगळे चाललो आहे तिकडं त्या झाडाखाली, कारण मला ग्रुप फोटो पाहिजे. माझं असं झालं आहे, एक मला कवर पेजला टाकायला किंवा नाही का, नॉर्मली मला एक ग्रुप फोटो हवा आहे. आणि ह्या सगळ्यांचं असं झालं आहे की ठीक आहे काढू, तिथं वर काय व्यवस्थित येत नव्हता. सो आम्ही आता त्या झाडाखाली चाललो आहे एक ग्रुप फोटो काढायसाठी. सो चलो ग्रुप फोटो काढू. जसं की तुम्ही बघितलं की आम्ही ना खूप मागं राहिलेलो, त्यामुळे साक्षीन त्या आधी तिथं पोहोचले. त्यांना कळालं तिथे छान फोटोज नाही येत आहेत. मग ते खाली गेले एका झाडाच्या इथे, तिथे जाऊन सगळं फोटो काढायसाठी रेडी थांबलेलं. आणि मी मागून गेली आणि मी फुल व्हिडिओ काढत चाललेले की बाबा मला फोटो काढायचे, असं करायचं आहे तसं करायचं आहे. तिथे एक फॅमिली होती, म्हणजे आई पप्पा आणि त्यांचा मुलगा अशी फॅमिली होती. आणि त्या ज्या काकी होत्या त्यांचं इतकं भारी झालं. त्यांचं असं झालं, त्या फोटोत बघा मी एक हॅट घातली आहे आणि त्यांचं असं झालं, ही हॅट घाल ना, तू तुझ्या आउटफिटला खूप छान कॉम्प्लिमेंट करत, तू आधीच खूप छान दिसतेस, त्यात ही हॅट घाल म्हणजे अजूनच छान दिसशील. आणि मी एक सगळ्यांकडे बघतीये किंवा नाही का त्यांच्याकडं पण बघते आणि माझं असं झालं आणि त्यांचं असं झालं, घाल ना. माझे फ्रेंड्स पण म्हटले तर देत आहेत इतक्या प्रेमाने, तर घाल ना. आणि मला ते इतकं भारी वाटलं की एखादी रँडम व्यक्ती तुम्हाला सांगते की हे ट्राय कर ना, हे खूप छान दिसेल, म्हणजे आधीच छान दिसतंय पण अजून छान दिसेल. सो आम्ही त्या गडावर खूप सारे फोटोज काढले. त्याच्यानंतर हे एक कुत्रं आहे जे आमच्यासोबत बाहेर आलं आणि मी त्याला हातच नव्हते लावत, पण तरीसुद्धा ते आमच्या जवळ आलं आणि गाडीपर्यंत आलं. किल्ल्यावरून आलोय इथे आणि आता आम्हाला ही साक्षी आणि आमच्या सगळ्यांना जायचंय क्रॉस करून. आणि क्रॉस करून जाण्यासाठी आम्हाला गाडी बोटीत ठेवून देन जायचंय आम्हाला. सो चलो बघूयात. इथे ऑलरेडी 2 गाड्या वेटिंगला आहेत आणि आम्ही पण थांबलोय. बघू आम्ही नक्की, मे बी तिथे जायचं आहे आम्हाला, तिथे ते दिसते ना तिकडे. सो चलो बघूयात आता आमचा नंबर कितीपर्यंत येतो किंवा तसलीवाली बोट कधी येते आणि मी कधी पोहोचतोय. ओम पण तिकडून व्हिडिओ काढतोय, सो मी ओमच्या व्हिडिओ काय केलं बघू. आता इथून आम्ही चाललोय देवधर बीचला. सो बीचवर गेल्यावर आणि त्यानंतर फायनली आम्ही बोटीत बसलो. सगळेजण बोटीतून, बोट चालू झाल्यावर बोटीचा व्ह्यू एन्जॉय करायला लागले.
देन मी सगळ्यांचा एक व्हिडिओ काढला ज्यात सगळेजण दिसतील आणि म्हणजे मी सगळ्यांना म्हणत होती बसाना बसाना, सगळ्यांना बसवलेलं आणि व्हिडिओ काढणारच तितक्यात परत सगळ्यांना काहीतरी झालं, कोण इकडे गेलं कोण तिकडे गेलं. मग शेवटी असं झालं जसा येईल तसा येईल. सो जे काही सगळे जे इकडे तिकडे पसरलेले मी तसाच व्हिडिओ काढला, कारण एका जागी बसून तर आमचा काही व्हिडिओ निघत नसतो. पण त्याच्यानंतर परत असं झालं नाही आपल्याला ना एक रील बनवायची आणि त्या रीलसाठी आपल्याला एक व्हिडिओ पाहिजे आणि म्हणजे स्टार्ट हवा आहे व्हिडिओचा. तर तो काय होता हे नक्की बघा पुढे. त्याच्यानंतर आम्ही परत गाडीत आलो आणि आता आम्ही गुहागर बीचला चाललेलो. पण आमचा डान्स आमची मस्ती काहीच थांबत नव्हतं. आम्ही परत गाडीत आल्याला गाणी लावली आणि डान्स करायला सुरुवात केली. आणि ह्यावेळेस आम्ही ओढून ओमला पण डान्समध्ये घेतलेलं. तर बेसिकली सगळ्या ट्रिपचं प्लॅन ओम करत होता आणि इतकं सुंदर नियोजन केलं आहे ना ओमनं, काय बोलाय नको. पण तिथे खूप गर्दी झाली त्यामुळे मी आणि सृष्टी ना पुढं आलो नाचायला जिकडे स्पेस होता मोकळा. आणि ना मी योगेशला म्हटलं आमचा एक व्हिडिओ काढा आणि योगेशनं हा व्हिडिओ काढला. खरंच मला हा व्हिडिओ तर खूपच आवडला आणि या व्हिडिओसाठी योगेशचं खूप सारं थँक्यू. तर आम्ही मस्तपैकी नाचलो, आमचा योगेशनं व्हिडिओ काढला. फायनली परत आम्हाला सांगण्यात आलं की थांबा आता आपण स्टॉपला पोहोच. एकदम असे 4-5 मिनिटच बाकी आहेत 3ला. आणि विषय असा आहे की आम्ही आता चाललो जेवायला, कारण आम्हाला जेवायचं खूप भूक लागली आहे मला तरी. आणि बघू कसलं हॉटेल आहे, कुठं चाललेत हे सगळे पुढे गेलेत, मी एकटीच मागं राहिली आहे. सो चला जाऊया, जेवण करते आणि देन भेटते. इथल्या बीचवर आम्ही खूप वेळ थांबणार आहे. मी सनसेट बघून नंतर डायरेक्ट घराकडे निघणार आहे. सो स्टे ट्यून बघा आम्ही किती वेळ इथे थांबतो आणि आम्ही काय जेवायला चाललो. तर जेवायला गेलेलं आम्ही रिटर्न आलो. आमचे सगळी लोक पोहोचून झालेत. निमित्त जेवायला आलीच नव्हते, त्यांनी इथं चौपाटीवरचं ते तसं भेळ म्हणजे नाही का लाईटवाल्या गोष्टी खाल्ल्या. निम्मीच लोक आम्ही जेवायला गेलो. तिकडून थोडी शॉपिंग करून येण्याच्या नादात मी आणि श्रेया लेट झालं आहे. बाकीचे सगळे पोहोचलेले आहेत. चला आता जाऊया, चेंज करणार आहे, हा फ्रॉक काढून टाकणार आहे आणि टी शर्ट आणि पॅन्ट घालणार आहे, कारण मला जायचं आहे पाण्यात. म्हणजे माझं इतकं असं झालं आहे, नेहमी लोकांचं असं झालं आहे खरंच जाणार आहात तुम्ही, खरंच परत ओलं होणार आहात किंवा नाही का, खरंच अजून तुमची इच्छा आहे की तुम्हाला पाण्यात जायचं आहे. काल रात्री पण गेलतो, सकाळी पण गेलतो, आता पण चालला आहे. माझं असं झालं आहे राव हां चाललो आहे. आणि चलो बघूयात. निम्मी लोक गेले तासभर, ऑलमोस्ट 1.5 तासभर बीचवर आहेत. आम्ही जस्ट चाललो, काय काय होतं आहे ते बघूया. चलो. खरंच मी एवढी कपडे घेऊन आली याच्या आता मला डाऊट यायला लागला आहे, बिकॉज मी परत चेंज केलं आहे आणि मी आता चालली पाण्यात फुल मस्ती करायला, खेळायला. आणि चलो माझं आता ओमला असं झालं की राव किमान 2 तास तरी आता नाही म्हणायचं की घरी चला नाही का. त्याचं असं झालं हां इतकी मोठं ओरड की सगळ्याला कळलं पाहिजे. असं झालं नाही, मी आपली शांतीत थांबते. म्हटलं ठीक आहे, पटकन आवर आणि बीचवर या, कारण सगळे बीचवर ऑलरेडी गेलेले आहेत. आणि या व्हिडिओत तुम्हाला दिसलंच असेल की आमच्या लोकांसोबत व्हिडिओ काढणं फार कठीण आहे. म्हणजे आम्हाला थांबवून एक असं मस्त ओरडल्याचा किंवा काहीतरी बोलल्याचा व्हिडिओ काढायचा होता, पण नाही, सगळ्यांना भिजवायच्या नादात ह्या लोकांनी तोही व्हिडिओ खराब केला. आणि त्याच्यानंतर हा व्हिडिओ ओमनं काढलाय. ओम इतकी मोठी रिस्क घेऊन फोन पाण्यात घेऊन असं सगळीकडे हिंडत होता. आम्ही इतकं आतमध्ये वगैरे गेलतो, इतकं लाटांसोबत खेळलो ना काय बोलाय नको. आणि सगळ्यात मेन होता या बीचला मी खूप जास्त ओरडा पण खाल्लाय, कारण हळूहळू ज्यांना पोहता येत नव्हतं ते काठावर खेळत होते वगैरे, पण मी आतात चाललेले. आम्ही अभि असेल, ऋषी असेल, त्याच्यानंतर सुमित असेल, अनिकेत असेल, ही लोकं मला इतकी ओरडलीत. त्यांचं असं झालं तर तू पहिली बाहेर निघ, आज जायचं नाही आहे, तुला स्विमिंग येत असेल पण ते तिकडं पूलमध्ये दाखवायचं, इथं समुद्रात नाही. आणि त्याच्यानंतर हा गेम जोड सकाळीवाला आम्ही खूप वेळ खेळत होतो, म्हणजे तासभर खेळत असं. पण व्हिडिओ आम्ही एकदम काही सेकंदाचेच काढलेले आहेत. सो इतका एन्जॉय केला आहे ना, म्हणजे अक्षरशः नंतर बाहेर आल्यावर पण मी डोळे मिटल्यावर मला पाण्यात असल्याचं फील येतो. इतका एन्जॉय केला आहे आम्ही पाण्यात, खूप मस्ती घातली आहे. आणि
धडपडली पण तेवढीच. आणि हे व्हिडिओ असे ठरवून काढलेले आहेत, म्हणजे अख्ख्या फिल्मची एक छोटेसा ट्रेलरसारखं, पण बाकीची सगळी फिल्म आम्ही इतकी मस्त मनात एन्जॉय केली आहे, म्हणजे सगळ्या गोष्टी डोळ्यात साठवून ठेवल्यात. म्हणजे ह्यातल्या खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या फोनमध्ये रेकॉर्ड नाही केल्या, पण मनात इतक्या ताज्या तवाने आहेत ना, सगळ्या मेमरीज खूप जास्त. तर आम्ही बीचवरून आलेलो आहे, सगळे फ्रेश झालेले आहेत आणि आम्ही आता रिटर्न चाललेलो आहे. आता फक्त जेवायसाठी थांबू, दुसरं तर काही करणार नाही, डायरेक्ट घरी जाणार आहे. सो हा ब्लॉग मी इथं संपवत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय. नाही थांबायचं आता आम्हाला, आम्ही डायरेक्ट. आणि ह्या व्हिडिओची मॉरल ऑफ द स्टोरी अशी होती की मी प्रथमेश आणि ओम दाखवत होती, ज्या दोघांनी मिळून रात्रीच्या 1 वाजता गुगलवर जाऊन हॉटेल शोधलं. त्या हॉटेलच्या मालकाला फोन केला, त्यांना सांगितलं आम्ही 30-35 जण आहोत, आम्हाला जेवायचं आहे. आधी सगळ्यांकडनं ऑर्डर घेतली, कोण काय खाणार आहे, कोण व्हेज खाणार आहे, कोण नॉनव्हेज खाणार आहे, सगळं काही ऑर्डर घेतली. त्या माणसांना सांगितलं आम्ही जाईपर्यंत तुम्ही बघू शकता इकडे मस्त टेबल वगैरे अरेंज करून ठेवण्यात आले होते. आमचीच वाट पाहायची चाललेली आणि हे सगळं म्हणजे सगळ्यांना वेळेत जेवायला, म्हणजे वेळ तर सगळ्यांची निघूनच गेलती, पण सगळ्यांना व्यवस्थित आणि चांगलं जेवायला मिळावं ह्यासाठी प्रथमेश आणि ओमनं खरंच खूप मेहनत घेतली आणि म्हणून आम्ही त्यांचा एक व्हिडिओ काढला. आणि फायनल ही कोकण सफर आणि आमची फेअरवेलची ट्रिप इथेच संपते आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.